दिवा ते CST फास्ट लोकल जे ते सुरू करण्यासाठी गेल्या 29 दिवसापासून जे धरणे आंदोलन सुरू होतं दिव्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याकडनं, मात्र काल कुठेतरी जे आहे ते आंदोलन समाप्त करण्यात आले. अनेक आश्वासनं जे आहेत ते रेल्वेकडनं देण्यात आले. मात्र आपल्यासोबत जोडले गेलेत सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे, त्यांच्या पत्नी या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि ते देखील होते. काय सांगा एकंदरीत काय काय आश्वासनं आता रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे आणि पुढचं भूमिका काय असणार आहे? एकंदरीत दिवा ते CST मात्र ही रेल्वे सेवा फास्ट जलद लोकल सेवा सुरू होणार का, या अन्यथा दुसऱ्या गाड्या तिथं थांबा देणार आहे? दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू व्हावी ही समस्त दिव्यावासियांची मागणी आहे. परंतु 2014 पासून आतापर्यंत ही लोकलबाबत रेल्वे प्रशासन काही ठाम भूमिका आणि ठोस आश्वासन द्यायला काही तयार नाही आहे. याबद्दल 1 जुलैपासून अश्विनी केंद्रे या धरणे आंदोलन बसल्या होत्या आणि 24 जुलै रोजी DRM साहेबांसोबत मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की सकाळच्या वेळी 6:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येतील. कल्याण डोंबिवलीवरून ज्या फास्ट लोकल आहेत त्या दिव्या येथे त्यांना होल्ड देण्यात येणार आहे आणि ॲम्ब्युलन्स दिवा आणि मुंब्रा येथे ॲम्ब्युलन्स देण्यात येणार आहे. परंतु त्यांची दिवा ते CST लोकलसाठी त्यांची ठोस आश्वासन त्यांनी दिलंच नाही. त्यामुळे हे जे धरणे आंदोलन हे चालूच होतं. परंतु कुठे रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन मध्यस्थीनंतर काल आम्ही हे 19 तारखेला धरणे आंदोलन हे स्थगित केलं आहे. कारण याबाबत 2011 म्हणजे 11 वर्ष जर एखादी लोकल चालू होत नसेल आणि शेकडो लोकांचे जीव जात असतील तरी जर रेल्वे प्रशासन काय करत नसेल तर याच्यासाठी आम्ही सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये याच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. नक्कीच याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे आपण वकिलांशी देखील बातचीत करणार आहोत. काय नाव आहे तुमचं, कशा प्रकारची याचिका तुम्ही या ठिकाणी टाकणार, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या याचिकेमध्ये आहेत आणि कोणाच्या विरोधात ही याचिका? निश्चितच जसं साहेबांनी सांगितलं 2014 पासून दिवाकरांच्या सर्व नागरिकांची मागणी आहे की CSMT ते दिवा ही लोकल चालू व्हावी. यासाठी अनेक आंदोलन झाले, उपोषणे झाले. केंद्रे साहेबांच्या माध्यमातून अनेक वेळा प्रशासनाला लेटर लिहिण्यात आले, प्रशासनाला रिक्वेस्ट केली गेली, रेल्वे ऑथॉरिटीजला सुद्धा आम्ही लेटर्स लिहिले. पण आज तागायत रेल्वे ऑथॉरिटीजनी त्यावर काहीही काटेकोरपणे त्याचं पालन केलं नसल्यामुळे आम्ही सन्माननीय बॉम्बे हायकोर्टामध्ये PIL दाखल केली आहे. या PILमध्ये CSMT ते दिवा आणि दिवा ते CSMT एक स्पेशल लोकल ट्रेन चालू व्हावी यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. यासाठी आम्ही यामधील रिस्पॉन्डंट युनियन ऑफ इंडिया, ऑनरेबल चेअरमन मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज तसेच चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र यांना आम्ही रिस्पॉन्डंट बनवलेलं आहे यामध्ये. आणि निश्चितच मी एवढं सांगेन की पुढच्या 2-3 आठवड्यापर्यंत सन्माननीय बॉम्बे हायकोर्टाकडून आपल्याला निश्चितच सकारात्मक निर्णय मिळेल. काय वाटतं, दिवेकरांना वारंवार प्रवास करावा लागतो, जीव घेणा मोठे जीव घेऊन अनेक लोक देखील आता मध्ये मुंब्रा असेल या ठिकाणी मध्यभागी ज्या मृत्यूच्या घटना समोर आल्या होत्या, त्यामुळे नक्कीच कुठेतरी फटका बसतोय. निश्चितच 2014चं कोर्टाचं जजमेंट आहे की प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एक ॲम्ब्युलन्स पाहिजे. पण आज तागायत रेल्वे ऑथॉरिटीजकडून त्याचे पालन केले गेलेले नाही आहे आणि आम्ही ते सुद्धा हे PILमध्ये दाखल केलेलं आहे. कोर्टाने 2014मध्ये कंटेम्प्टसुद्धा लावलेला रेल्वे ऑथॉरिटीजला. पण अजूनसुद्धा आपण बघता प्रत्येक रेल्वे स्टेशनवर अजूनसुद्धा कुठेही ॲम्ब्युलन्स नाही. मुंब्र्यात जी घटना झाली, दुःखदवेद घटना झाली, त्यामध्ये टेम्पोमधून नेण्यात आले माणसांना. आणि हा 11 वर्षाचा जो लढा आहे की 2014 पासून दिवाकरांना CSMTला स्पेशल लोकल मिळावी त्याचीही मागणी आम्ही या पेटिशनमध्ये केलेली आहे. आणि निश्चितच काही दिवसाकडून कोर्टाकडून आपल्याला आणि दिवातील सर्व नागरिकांसाठी एक सकारात्मक निर्णय कोर्टाकडून येईल. नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की निर्णय जो आहे तो सकारात्मक येईल. आता सध्या तर PIL जे दाखल केलेले आहे कोर्टामध्ये, मुंबई कोर्टामध्ये, त्यामुळे येणाऱ्या काळात आता दिवा ते CSTM ही सेवा जलद फास्ट लोकल थांबा या स्पेशल ट्रेन कशा प्रकारे आता रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणार, त्यानंतर ॲम्ब्युलन्सची सोय कशा प्रकारे दिली जाणार हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र सध्या तरी 29 दिवस धरणे आंदोलन करणारे अनेक दिवेकर असेल, अनेक संघटना असेल, सामाजिक संघटना यामध्ये सामील होते. त्यामुळे येणाऱ्या काळात आता दिवेकरांना या ठिकाणी मोकळा श्वास घेता येईल का, रेल्वेतनं प्रवास करताना जो आहे तो जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तो कुठेतरी आता थांबणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.